नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह क्लास 4 मध्ये एकत्र आलेलो आहोत. त्या एकत्र येण्याचं कारण म्हणजे आपण जी व्हिडिओची सीरीज बघतो आहेत ती म्हणजे मराठी उतारे. कशाबद्दल आपण बघतो आहे तर मराठी उतारे. याबद्दल आपण आतापर्यंत 3 व्हिडिओ बघितलेले आहे. हा आता 4था व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत आणि ह्या 4थ्या व्हिडिओमध्ये काही आपल्याला व्याकरणाचे किंवा काही भाग जे असतील, काही नवीन भाग असेल, तर तो मी त्या ठिकाणी तुम्हाला समजून सांगेल. तर आज आपण या नेक्स्ट अकॅडमीतर्फे लाईव्ह क्लासमध्ये 4 मध्ये आलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण नवोदयचे 2 उतारे घेणार आहोत. त्याच्यामध्ये 10 प्रश्न असतील, 5 प्रश्न एकाला, 5 प्रश्न एकाला आणि त्याच्यामधून अजून एखादा जर काही प्रश्न निर्माण झाला, तर त्या निर्माण झालेल्या प्रश्नाचं आपण उत्तर त्या ठिकाणी बघणार आहोत. बरोबर? तर ठीक आहे, चला आपण पुढची स्लाईड बघू. बघा, हे आमच्या नेक्स्ट अकॅडमीचे स्टार विद्यार्थी. त्यांनी मागच्या वर्षी नवोदय प्रवेश परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि ते सुद्धा विद्यार्थी आपल्यातर्फे अभ्यास करत होते. आपले पुस्तक, आपलं प्रश्नपत्रिका संच त्यांनी वापरलेला होता आणि आलेलं जे काही अ, परीक्षेला प्रश्न होते त्यांनी योग्यरित्या सोडवून आणि आपण सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास करून त्या ठिकाणी त्यांनी यश संपादन केलेलं आहे. तर आपल्या क्लासची टॅगलाईनच अशी आहे, की आम्हाला विश्वास आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. असा कोणताही विद्यार्थी नाही, की तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल आणि साधं आणि सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या क्लासमध्ये समजून सांगत असतो. आपलं जे ॲप पण आहे ते साधं आणि सोपं तुम्हाला वापरण्यास आहे. काही अडचण असेल तर आमचे टीमचे लीडर लगेचच तुमच्यासाठी तयार असतात. तुम्ही त्या ठिकाणी WhatsApp मेसेज केले तर त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात. ओके. ठीक आहे, चला आपण आजच्या पहिल्या उतार्यामध्ये येऊया. बघा, आपण या ठिकाणी मराठी भाषा चाचणीची सराव घेत आहोत. या सरावामध्ये 2 उतारे आहेत हे आपण प्रत्येक लेक्चरला बघतो. तिथं सूचना असते, प्रत्येक ठिकाणी सूचना असते आणि ती सूचना मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगून देतो. या खंडात 2 परिच्छेद आहे. इथे आम्ही चूक दुरुस्ती केलेली आहे त्यामुळे इथे मी लिहित नाही. प्रत्येक उतार्यानंतर 5 प्रश्न आहेत. प्रत्येक उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच्या प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रत्येक प्रश्नाकरता A-B-C-D अशी 4 संभाव्य उत्तरं दिलेली आहेत. यावेळी यापैकी केवळ एकच उत्तर बरोबर आहे आणि ते उत्तर कोणतं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर चला मग आज आपण पहिल्या उतार्याकडे वळूया. चला, तुमच्यासमोर असा एक उतारा आलेला आहे. छोटा आणि सुंदर असा उतारा तुमच्यासमोर दिसतो आहे. नेक्स्ट अकॅडमीचं वैशिष्ट्य आहे, की जे पण विद्यार्थ्यांना आम्ही देतो, ते इतरांपेक्षा वेगळं कसं असेल याच्याकडे आमचं लक्ष असतं आणि आम्ही त्या गोष्टी करतच असतो. आमची टीम ही त्यासाठी नाविन्य अकॅडमीमध्ये कशाप्रकारे शिकवलं जाईल किंवा कशाप्रकारे प्रश्न दिले जातील याच्याकडे लक्ष दिले जातात. तर चला आज आपण क्लास 4 मधलं परिच्छेद 1 बघूया. तर सर्वप्रथम आपण उतारा संपूर्ण काळजीपूर्वक वाचून घेऊ आणि मगच त्या ठिकाणी या प्रश्नांकडे येऊया. ठीक आहे? ओके. बघा, वैभव आणि यश मिळवण्यासाठी जिद्द असली पाहिजे. जी जिद्द आपल्या अकॅडमीकडे पण आहे आणि तुमच्याकडे पण आहे. अथक परिश्रमाने माणूस अनेक गोष्टी साध्य करू शकतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि अद्वितीय आहे. त्यांच्यात विशेष लपलेले गुण आहेत. या क्षमतांचा उपयोग जीवनात कीर्ती आणि यश मिळवण्यासाठी केला पाहिजे. माणसाने आपल्या क्षमता ओळखून त्याचा योग्य वापर केला पाहिजे. प्रबळ इच्छाशक्ती किंवा अविचल दृढ निश्चय
ही यशाची गुरुकिल्ली आहे. प्रत्येकाची सहिष्णुता, धैर्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. बघा, असा हा आपला छोटासा सुंदर उतारा त्या ठिकाणी दिलेला आहे. जिद्दीबद्दल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आपण सर्वात पहिल्यांदा प्रश्न आपण पहिला घेणार आहोत. तर तो पहिला प्रश्न जो आहे, माणसाला टिंब-टिंब साध्य करण्यासाठी दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. तर काय साध्य करण्यासाठी? तर बघा, वैभव आणि यश मिळवण्यासाठी जिद्द असली पाहिजे. माणसाला साध्य करण्यासाठी काय पाहिजे? साध्य म्हणजे अथक परिश्रमाने माणूस अनेक गोष्टी साध्य करू शकतो आणि त्याच्यामधलं आहे यश. त्याच्यामधलं काय आहे? यश. शक्ती नाही, बल नाही. शक्ती आणि बल हे समानार्थी शब्द आहेत. एकमेकाचे समानार्थी शब्द ते एकमेकाचे समानार्थी शब्द त्या ठिकाणी दिलेले आहे. हे मी का सांगतोय की आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की हे शब्द एकमेकांच्या समानार्थी शब्द आहेत. यश, अपयश हे सुद्धा काय आहे? एकमेकांचे विरुद्धार्थी आहे. विरुद्धार्थी शब्द आहे. तर हे मी मध्ये-मध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत राहील म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाबद्दल अधिकच माहिती त्या ठिकाणी भेटेल. ओके. तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, माणसाला टिंब-टिंब साध्य करण्यासाठी दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. तर काय आहे यश मिळवण्यासाठी? यश मिळवण्यासाठी आपल्याला दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. जर आपल्याला नवोदयमध्ये यश मिळवायचं असेल, तर आमच्या अकॅडमीतर्फे होणारे सर्व क्लासेस तुम्ही योग्य अटेंड केले, प्रश्नपत्रिका सोडवल्या, सराव केला, गणिताचा सराव केला, तर तुम्हाला यशापासून कोणीही लांब ठेवू शकत नाही. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा आपण प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. टिंब-टिंब ही यशाची गुरुकिल्ली आहे. बघा, आता टिंब-टिंब काय आहे? यशाची गुरुकिल्ली आहे. तर इथं गुरुकिल्ली हा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. मग काय सांगितलं आहे का प्रबळ इच्छाशक्ती. प्रबळ इच्छाशक्ती इथं कुठे दिसते का? बघा, याच ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं. प्रबळ इच्छाशक्ती, अविचल दृढ निश्चय ही यशाची गुरुकिल्ली आहे. अनियोजित काम हे येणार नाही, हट्टीपणा पण येणार नाही आणि मेंदूची अस्थिरता सुद्धा येणार नाही. बघा, याच्यामध्ये काही शब्द हे उत्तरात कुठंच आपल्याला आढळून येत नाही. म्हणजे याचा अर्थ आपण ते पर्याय कट पद्धतीने सुद्धा जाऊ शकतो. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चला आता पुढचा जो तिसरा प्रश्न आहे तो आपण बघूया. प्रसिद्धी मिळवण्यासाठी टिंब-टिंबाचा योग्य वापर केला पाहिजे. बघा, प्रसिद्धी मिळवण्यासाठी टिंब-टिंबाचा योग्य वापर केला जाईल. तुमच्या अपयशाचा आता अपयश आणि प्रसिद्धी होऊ शकतं का? नाही. म्हणजे शक्यच नाही. तुमची क्षमता, तुमच्या भावना आणि तुमची कमकुवतपणा. कमकुवतपणा म्हणजे आपला कमीपणा. कमीपणा तर होऊ शकत नाही प्रसिद्धी मिळवण्यासाठी. मग काय आले? क्षमता आणि भावना. मग आता इथे आपण उत्तराकडे येऊ. बघा, या क्षमतांचा उपयोग जीवनात कीर्ती आणि यश मिळवण्यासाठी केला पाहिजे. बरोबर? मग प्रसिद्धी मिळवणं म्हणजे यश आणि कीर्ती मिळवणं. प्रसिद्धी मिळवणं म्हणजे काय? कीर्ती मिळवणं. हे एकमेकांचं काय आहे? समानार्थी शब्द आहे. प्रसिद्धी आणि कीर्ती हे समानार्थी शब्द आहे. आणि मग यश मिळवण्यासाठी केला पाहिजे. तर काय केलं पाहिजे? क्षमतांचा उपयोग केला पाहिजे. तर ही इथं तुमच्या क्षमतांचा जो आहे, हे योग्य पर्याय आहे. म्हणजे प्रसिद्धी मिळवण्यासाठी क्षमतांचा क्षमतांचा योग्य वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. तुमच्यामध्ये असलेल्या ज्या क्षमता आहेत, नवोदयसाठी पास होण्यासाठी ज्या क्षमता आहेत, त्या क्षमता तुम्हाला पूर्णपणे वापराव्या लागतील. त्या तिन्ही विषयामध्ये तुमचं पूर्ण 100% अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. आणि तरच तुम्ही नवोदय पेपर किंवा नवोदय परीक्षेमध्ये पास होऊ शकतात. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा जो प्रश्न आहे, तो पुढचा प्रश्न आपण घेऊया. बघा, पुढचा प्रश्न आहे 4था. विशेष हे टिंब-टिंबचे विरुद्धार्थी शब्द आहे. विशेष हे टिंब-टिंबचे विरुद्धार्थी शब्द आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. विशेष. विशेष म्हणजे काय?
का विशिष्ट असा एक आहे, त्याच्याकडे काहीतरी आहे का त्याचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला शोधायचा. तर आपण बघू, विशिष्ट हा तर सारखाच आहे. त्याच्यामुळे हा पण पर्याय येणार नाही. विशिष्ट, विशेष हे समानार्थी पर्यायी शब्द त्या ठिकाणी आहे. प्रिय हा पण येत नाही. छंद पण येत नाही. म्हणजे उरला कोणता? सामान्य. हा जो आहे ही विरुद्धार्थी जोडी आपल्याला त्या ठिकाणी भेटते. का सामान्य म्हणजे त्याच्याकडे काही असं विशेष नसलेला तो एक सामान्य आहे. बरोबर? म्हणजे हे विरुद्धार्थीची जोडी आपल्याला या पर्यायामधून मिळते. म्हणून त्याचं उत्तर आहे ए. बरोबर. मी जे काही सांगतो आहे बघा, मी काही पर्याय कट करतो, काही पर्याय उत्तरातून वाचन करून घेतो आणि काही वेळेला आपण त्या ठिकाणी पर्याय कट पद्धतीने किंवा समानार्थी शब्दांच्या किंवा पर्यायी अर्थ असणाऱ्या शब्दांच्या योग्य वापर करून आपण काय करतो त्या ठिकाणी त्याचं आपण उत्तर काढतोय. ठीक आहे. चला आता या उत्तराचा शेवटचा प्रश्न आहे. 5वा प्रश्न. लपलेले म्हणजे काय? म्हणजे लपलेले. लपलेले याचा अर्थ काढायचा आहे. अर्थ आपल्याला लिहायचा आहे. लपलेल्याचा अर्थ इथे बघायचा आहे. दृश्यमान. दृश्यमान म्हणजे दिसणारे. प्राप्त म्हणजे मिळवणे. अस्पष्ट. अस्पष्ट म्हणजे अदृश्य सारखं आहे. सॉरी. अदृश्य. अस्पष्ट म्हणजे अदृश्य आणि न दिसणारे म्हणजे लपलेले. याचा अर्थ काय आहे? न दिसणारे म्हणजे याचा अर्थ येतं न दिसणारे. लपलेले म्हणजे काय? न दिसणारे. सहज आपण उतारा संपूर्ण वाचन करून सुद्धा आपण असे प्रश्न सोडवू शकतो आणि आपल्याला पर्यायामध्ये काही शब्द असे असतात की त्याचे अर्थ त्या शब्दाशी मॅच होत नाही किंवा त्याचा अर्थ त्या ठिकाणी लागू पडत नाही. तर त्यावेळेला सुद्धा आपण काय करू शकतो की अ, पर्यायामध्ये पर्यायामध्ये आपण त्या ठिकाणी या काही गोष्टी आणि काही अ, जे काही प्रश्न असतात, तर त्या प्रश्नांमध्ये त्या योग्य असं आपण बघून ते करू शकतो. ओके. ठीक आहे. ठीक आहे. चला आता परत आपण पुढच्या परिच्छेदाकडे येऊ. पुढचा परिच्छेद आहे दुसरा परिच्छेद. तो पण एका व्यक्तीबद्दल दिलेला आहे. तर याच्यामध्ये बघा आता नवोदयमध्ये 4 प्रश्न असतात, सॉरी 4 उतारे असतात. ते 4 उतार्यामध्ये 2 उतारे हे सर्वसाधारण सोपे दिलेले असतात आणि 2 उतारे हे थोडेसे विद्यार्थ्यांना किचकट वाचनात होईल अशा प्रकारचे दिलेले असतात. आणि त्याच्यामुळे हे 4 उतारे आपण कशाप्रकारे टॅकल करतो हे जर बघितलं तर त्यावेळेला आपल्याला ते उत्तर येऊ शकतात. ओके. ठीक आहे. चला मग आपण आता आपल्या दुसऱ्या पद्धतीने जाऊ. दुसरी पद्धत कोणती आहे दुसरी पद्धत? तर आपण काय करणार आहोत, तर सर्व प्रश्न हे वाचन करून घेणार आहोत. उतार्याचे जे असलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न वाचन करून घेऊ आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी पुढचं उतारा वाचन करू. ओके. उतारावरचे प्रश्न वाचायचे आणि त्याच्यामधला महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवणं हे गरजेचं आहे. जगदीशचंद्र बोस एक टिंबटिंब हे एक महान टिंबटिंब होते. महान हा एक महत्त्वाचा शब्द आहे. जगदीशचंद्र बोस यांची जन्मतारीख कोणती असेल किंवा जन्मतारीख हा महत्त्वाचा शब्द आहे. टिंबटिंब त्यांची आवड होती लहानपणापासूनच सुरू झाली. टिंबटिंब त्यांची आवड लहानपणापासूनच सुरू झाली. आवड आणि लहानपण. लहानपणी कोणती आवड होती हे महत्त्वाचे शब्द आहे. त्यानंतर समर्पित याचा परत अर्थ विचारलेला आहे. आणि त्यानंतर भारताबाहेर परिच्छेदात कोणता शब्द वापरलेला म्हणजे पर्यायी शब्द विचारलेला आहे. ठीक आहे. चला आपण प्रश्न वाचलेले आहे. आता आपण उत्तराकडे येऊया. उत्तरा सोपा आणि सरळ दिलेला आहे. तर कोणता बघा. भारताने अनेक महान शास्त्रज्ञांना जन्म दिला आहे आणि जगदीशचंद्र बोस त्यापैकी एक आहे. त्यांनी आपले जीवन वनस्पतीशास्त्रासाठी समर्पित केले आणि केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही त्यांचा आदर केला गेला.
त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी मैमनसिंग इथे झाला. बघा, दुसरा जो आपल्याला प्रश्न आहे इथं उत्तर भेटतं 30 नोव्हेंबर 1858. मग 30 नोव्हेंबर 1858, 30 नोव्हेंबर 1858 इथं बघा, इथं आपला गोंधळ होऊ शकतो. इथं 30 डिसेंबर 1858 दिलंय, इथं 30 नोव्हेंबर 1858 दिलेलं आहे. हे 68 आहे, 48 आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे फक्त उरले हे दोन. इथं डिसेंबर आहे, म्हणजे हा पण पर्याय त्या ठिकाणी येत नाही. आणि हा जो 3 सी पर्याय आहे तो योग्य आहे. म्हणजे आपला दुसरं त्या ठिकाणी लगेच उत्तर, दुसरा प्रश्न सापडलेला आहे. पण आपण पहिला प्रश्न सोडवलेला नाहीये. मग आपण काय करू, जगदीशचंद्र बोस हे टिंबटिंब होते. तर बघा, भारताने आणि महाराष्ट्रात त्यापैकी एक कोण होते? त्यापैकी एक म्हणजे शास्त्रज्ञांना जन्म दिला आणि त्यापैकी एक होते जगदीशचंद्र बोस. मग साहजिकच आहे, आपल्याला त्या वाक्यातून समजतं की जगदीशचंद्र बोस हे काय होते? शास्त्रज्ञ होते. मग डॉक्टर आहे का? तर नाही. शेतकरी आहे का? तर नाही. शिक्षक आहे का? तर नाही. तर मग ते काय आहे? शास्त्रज्ञ आहे. म्हणजे जगदीशचंद्र बोस एक महान शास्त्रज्ञ आहे. ओके. हा झाला आपला पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न आपण इथेपर्यंत वाचलेलं होतं. त्याच वेळेला त्या ठिकाणी आपण सोडवलेला होता. आता पुढचा प्रश्न. त्यांची आवड लहानपणापासूनच सुरू झाली. म्हणजे टिंब-टिंब त्यांची आवड लहानपणापासून सुरू झाली. आता बघा, त्यानंतर त्यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आणि त्यांचे आई-वडील गरीब आणि गरजूंना मदत करण्यासाठी सदैव तत्पर असत. त्यांची वनस्पतीबद्दलची आवड अगदी लहानपणापासून, बघा इथं आपण आवड हा शब्द महत्त्वाचा धरला होता आणि लहानपणापासूनच कशाबद्दल? वनस्पतीबद्दल. मग प्राण्यांमध्ये आहे का? तर नाही. साहित्यामध्ये आहे का? तर नाही. औषधामध्ये आहे का? तर नाही. तर वनस्पती शास्त्रामध्ये त्या ठिकाणी त्यांची लहानपणापासून वनस्पतीमध्ये त्या ठिकाणी आवड निर्माण झालेली दिसून येते. बघा, हे एकदम सोपं आहे की आधी प्रश्न वाचा आणि त्यानंतर उत्तराकडे जर आपण गेलो तर लवकरात लवकर आपल्याला त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे सापडायला सुरुवात होते. ओके. ठीक आहे. चला आता आपण पुढचं बघूया. 14 प्रश्न. 14 प्रश्न सांगितला आहे समर्पित या शब्दाचा अर्थ. अर्थ विचारलेला आहे आपल्याला समर्पित या शब्दाचा अर्थ. जे विद्यार्थ्यांनी पर्यायी शब्द जर वाचलेले असतील, पर्यायी बरोबर, किंवा समर्पितचा समानार्थी शब्द, हे जर योग्यरित्या वाचलेले असतील तर त्यांना आपल्याला उतार्याकडे जाण्याची गरज नाही. त्या ठिकाणी आपण पर्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय करू शकतो? समर्पित या शब्दाचा अर्थ पर्याय कट पद्धतीने जाऊ शकतो. समर्पित, समर्पित म्हणजे काय? एखाद्याला देऊन टाकणे किंवा अर्पण करणे. समर्पित याचा अर्थ काय होतो? अर्पण, बरोबर, हा त्याचा अर्थ होतो. मग प्रेम वाटणे आहे का? तर नाही. बघा, प्रारंभ करणे आहे का? तर नाही. सन्मानित करणे आहे का? तर नाही. तर देऊन टाकणे म्हणजे अर्पण करणे आणि अर्पण करणे म्हणजेच काय आहे? समर्पित करणे. म्हणजे बी पर्याय हा त्या ठिकाणी योग्य आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जे बघतो आहे उतारामध्ये काही प्रश्न आपल्याला सोडवता येतीलच. पण काही प्रश्न हे अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सोडवावे लागणार आहे. हे लक्षात घ्या आणि ते सोडवताना आपण योग्य जर वाचन केलेलं असेल, पर्यायी शब्द, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, त्याच्यानंतर आपले म्हणी असतील किंवा त्याच्यानंतर आपले विरुद्धार्थी शब्द असतील, तर हे सर्वच योग्यरित्या वाचन केलेलं असेल तर आपल्याला पर्यायी असे जर आले तर त्या ठिकाणी आपण पर्याय कट पद्धतीने सुद्धा आपण त्या ठिकाणी उत्तर काढू शकतो. बरोबर? ठीक आहे. चला मग आज आपला दुसऱ्या पर्यायाचा शेवटचा जो प्रश्न आहे, तो आहे भारताबाहेर, म्हणजे भारताबाहेर हा जो शब्द आहे यासाठी परिच्छेदात म्हणजे उतार्यात वापरलेला शब्द टिंब-टिंब आहे किंवा परिच्छेदात कोणता शब्द वापरला का जो भारताबाहेर आहे. मग भारताबाहेर म्हणजे काय? तर विदेश, विदेशात.
बरोबर? म्हणजे दुसऱ्या देशात. असा सुद्धा त्या त्या ठिकाणी अर्थ होतो. मग आता इथं आपण पर्याय जर बघितला, तर आपल्याला परिच्छेदात सांगितलेले आहे. परिच्छेदात म्हणजे आता हा हे आहे बांगलादेश, मुमसिन. इथं तर त्यांचं काय झालेलं होतं, जन्म झालेला आहे इथं. इथं बघा, इथं तर त्यांचा जन्म झालेला आहे म्हणजे हा पर्याय तर त्या ठिकाणी येतच नाही. आणि बांगलादेश हा शब्द पण त्या ठिकाणी आपल्याला कुठं उत्तरामध्ये दिसून येत नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्याचं ते उत्तर येत नाही. मग बाहेर, बाहेर जाणे सॉरी बाहेर, बाहेर पडणे म्हणजे फक्त दुसऱ्या देशात जाणे बास. पण आपल्याला काय सांगितलंय, की उतार्यामध्ये इथे जर आपण बघितलं भारतातच नव्हे तर परदेशातही बघा हा परदेश शब्द आलेला आहे. परदेश ही डी योग्य आहे. त्यालाच भारताबाहेर जाणे म्हणजे विदेशात किंवा परदेशात असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे हा जो परदेश आहे, तो आपल्या परिच्छेदात पण आहे आणि पर्यायामध्ये पण आहे. म्हणजे हे त्याचं उत्तर येऊ शकतं. बघा, आपण अशा प्रकारे या सर्व प्रश्नांची 10 प्रश्नांची आपण योग्यरित्या उत्तर बघितलेले आहेत. उत्तरामध्ये बघत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारचं मध्ये-मध्ये व्याकरणाचा भाग किंवा मध्ये-मध्ये महत्त्वाचे भाग हे आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि या घेतल्यामुळे आपल्याला उत्तरातून अजूनच काहीतरी नवीन त्या ठिकाणी शिकायला भेटत असतं. म्हणून या अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला नवोदय स्कॉलरशिप या ठिकाणी सुद्धा याचा योग्यरित्या तुम्ही वापर करू शकता. तर त्याच्यामुळे आपण हे जो उत्तरे आहे ते कशाप्रकारे वाचन केले पाहिजे आणि वाचन केल्यानंतर कशाप्रकारे प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे हे आपल्याला योग्यरित्या समजतं. तर हे आहे आपले स्टार विद्यार्थी 2024ची निवड झालेली. पुढच्या वर्षी तुमचा सुद्धा या ठिकाणी अ, फोटो लागला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. लवकरच तुमचे फोटो या ठिकाणी येतील, आमच्या ॲपवर येतील, आमच्या पुस्तकावर येतील. अशा प्रकारचं जर तुम्ही अभ्यास केला, तर या विद्यार्थ्यांप्रमाणे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी तुमचे फोटो तुमच्या अकॅडमीला लावण्यात येतील. तर जिद्द ठेवा, आशा ठेवा आणि अभ्यास करा. आपली टॅगलाईन विसरू नका, की आम्हाला सर्वांना विश्वास आहे, की प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यशस्वी होण्याची क्षमता आहे. ओके? ठीक आहे. चला आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघू. ठीक आहे. चला बाय-बाय.